नमस्कार. मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मंडळी, तुम्हाला तो माझा देशी वृक्ष वायवरणाचा व्हिडिओ आठवतो का? हां, तोच तो ज्याचे फोटो व्हिडिओ डॉक्टर स्वाती मॅडमनी पाठवले होते. आताही तसंच झालं. परवा हा भरभरून फुललेला सोनसावर स्वाती मॅडमना दिसला आणि त्यांनी लगेच त्याचे फोटो व्हिडिओ काढून मला पाठवले. मग काय, कधी एकदा ते व्हिडिओ आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो असं आम्हाला झालं होतं. तर मंडळी, तुम्ही ओळखलंच असेल की आज आम्ही असाच एक देशी दुर्मिळ वृक्ष घेऊन आलो आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आजच्या फोटोग्राफीसाठी डॉक्टर स्वाती मॅडम यांना खूप खूप धन्यवाद देते आणि या टप्प्यावरील माझी नेहमीची विनंती करून व्हिडिओला सुरुवात करते. वसंत पंचमीच्या सुमारास फुलणाऱ्या या सुंदर वृक्षाचं नाव आहे सोनसावर. हा वृक्ष फुलू लागला की महाशिवरात्र जवळ आल्याचे संकेत मिळतात. या वृक्षाचे मराठी नाव गणेर, गडबी, गलिरी, गंगलाई आणि सोनसावर अशी आहेत. हिंदीमध्ये गलगल आणि पिली कपास, तर इंग्रजीमध्ये येलो सिल्क कॉटन ट्री, बटरकप ट्री, गोल्डन सिल्क कॉटन ट्री अशी नावे आहेत. ही सर्व नावे त्याच्या काही ना काही वैशिष्ट्यावरून मिळाली आहेत हे सहज लक्षात येते. तसंच जुन्या काळी याच्या फांद्या पेटवून मशालीसारखा वापर करत असत, म्हणून याला टॉर्चवूड ट्री असंही म्हटलं जातं. सोनसावरची फुले शंकराला प्रिय आहेत. हिंदू आणि बौद्ध मंदिराच्या परिसरात याची झाडे लावली गेली आहेत. महाशिवरात्रीच्या काळात फुलत असल्याने याला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यावरूनच याचे शास्त्रीय नाव कोक्लोस्पर्मम रिलिजिओसम असं आहे. बटरकप ट्री हे मूळचे भारत, बर्मा आणि थायलंडचे आहे. आता पहिल्यांदा या झाडाची ओळख करून घेऊ. याची उंची 6 ते 9 मीटरपर्यंत असते. हा पानझडी प्रकारचा वृक्ष भारतात शक्यतो शुष्क जंगलात किंवा खडकाळ डोंगरावर आढळतो. या झाडाला खडकाळ, मुरमाड आणि पाण्याचा निचरा होणारी अशी जमीन लागते. लाकूड मऊ आणि हलके असून फारसे उपयुक्त नसले तरी डोंगरावर वृक्षारोपण करण्यास ही झाडे मात्र चांगली आहेत. सोनसावरच्या फांद्या आखूड, दाट आणि पसरट असतात. झाडाची तंतुमय भेगाळलेली साल आतून लाल असते. सालीपासून मिळणारा धागा दोर बनवण्यासाठी वापरला जातो. तसंच या सालीपासून पाझरणारा डिंक गोड, थंड आणि शामक असून या डिंकाला कथल्या डिंक असं म्हणतात. हा पाण्यात विरघळत नाही, उलट त्यात फुगतो. परमा आणि कफ विकार यावर हा डिंक उपयोगी आहे. तसंच सिगार आणि आईस्क्रीम यामध्येही तो वापरला जातो. सोनसावरची पाने तळहाताएवढी 3 ते 5 भागात विभागलेली असतात. पाने गडद हिरवी आणि गुळगुळीत असतात. ओली आणि वाळलेली पानेही औषधी आहेत अशी माहिती वाचनात आली. पानझडी स्वरूपाचा वृक्ष असल्याने साधारण जानेवारीमध्ये संपूर्ण पानगळ होते आणि फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत फांद्यांच्या शेंड्याला सोन्याची फुले लागतात. हो, सोन्याचीच फुले. सोनसावरची फुले हा सर्वात आकर्षणाचा भाग आहे. ही फुले बटरकपच्या आकाराची आणि ब्राईट पिवळी असतात. ती फांद्याच्या टोकाला लागतात. फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा फुलांचा मोसम एप्रिलपर्यंत असतो. एका तेलुगू कवितेच्या कल्पनेनुसार ही फुले फांद्यांच्या इतक्या वरच्या बाजूला असतात की ती तोडण्यासाठी फक्त चंद्रच डोंगरावर चढू शकतो. सोनसावरच्या कळ्या म्हणजे जणू हिरव्या कोंदणात घट्ट बसवलेला पुष्कराज. आणि हे कोंदण बाजूला सारून उमललेलं आतलं झळाळतं सोनं पाहिलं का? ही सोनेरी फुले पाहिली का? आहाहा, काय ते देखणं रुपडं. या 5 पाकळ्यांच्या फुलांचे भरगच्च झाड पाहणे म्हणजे केवळ नेत्रसुख, अप्रतिम नजारा.
याच दरम्यान फुलांवर अनेक पक्षी मधमाशा येत राहतात आणि हे मनमोहक सौंदर्य एप्रिलपर्यंत असंच बरसत राहतं. याच दरम्यान झाडावर फळे येऊ लागतात. ती सुरुवातीला हिरवी आणि नंतर तपकिरी रंगाची असतात. लगोलग मे जूनपासून झाडाला पालवी फुटू लागते आणि पुन्हा पुढच्या डिसेंबर जानेवारीपर्यंत ते झाड असंच हिरवंगार राहतं. फळांचा आकार अंडाकृती असून ती 5 भागांनी बनलेल्या कॅप्सूलसारखी दिसतात. फळातील कापूस उशांमध्ये भरण्यासाठी वापरतात. याने झोप चांगली लागते असं म्हणतात. सोनसावरच्या फळात पांढऱ्या रेशमी कापसात असंख्य बिया विखुरलेल्या असतात. या बियांमध्ये 14 ते 15% पर्यंत तेल असते. साबण बनवण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो. तसेच या बिया खाद्य म्हणूनही वापरता येतात. हे पहा मंडळी, अशा असतात सोनसावरच्या बिया. या दुर्मिळ बिया मला बागप्रेमी सचिन पाटील यांनी दिल्या आहेत. त्या पेरून मी रोपे बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. जर निसर्गाने साथ दिली, रोपे छान तयार झाली, तर या दुर्मिळ होत चाललेल्या वृक्षाच्या संवर्धनामध्ये तेवढाच माझा खारीचा वाटा. चला तर मंडळी, थांबूया इथेच. आजचा हा व्हिडिओ ज्यांच्यामुळे परिपूर्ण होऊ शकला त्या डॉक्टर स्वाती गोखले मॅडम आणि सचिन पाटील यांना आणखी एकदा मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.